आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळा प्रकृती हा शब्द वापरत असतो. जसं की याच्या प्रकृतीला एवढं थंड पाणी सोसवणार नाही म्हणा किंवा याची प्रकृतीच तशी आहे, अशी वाक्य आपण खूपदा वापरतो. पण प्रकृती म्हणजे नक्की काय हे आपल्याला तेवढं माहीत नसतं. ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रकृती हा आयुर्वेदातला एक महत्वाचा घटक आहे. प्रकृती म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपली शरीराची आणि मनाची जी जडणघडण आहे त्याला प्रकृती असं म्हणतात. आपली प्रकृती ही जन्मतःच ठरलेली असते आणि ती आयुष्यभरात कधीही बदलत नसते. आपल्या जन्माच्या वेळी वात, पित्त आणि कफ हे जे 3 दोष आयुर्वेदात सांगितलेले आहेत, त्यांचं कमी अधिक प्रमाणामध्ये मिश्रण तयार होतं. म्हणजे संयोग होतं आणि त्यांच्या कमी अधिक प्रमाणातल्या मिश्रणातून आपली प्रकृती ठरत असते. ज्या दोषाचं जास्त प्रमाण असेल म्हणजे ज्याचं आधिक्य असेल ती आपली प्रकृती बनते. जसं की जर तिन्ही दोषांच्या मिश्रणामध्ये वाताचं प्रमाण अधिक असेल तर तुमची प्रकृती ही वातप्रधान असते. अशा एकेका दोषाच्या आधिक्यामुळे बनणाऱ्या 3 प्रकृती आयुर्वेदात सांगितल्यात. वातप्रधान प्रकृती, पित्तप्रधान प्रकृती आणि कफप्रधान प्रकृती. या प्रकृतींमध्ये त्या त्या दोषाचं आधिक्य असल्यामुळे त्या दोषांचे गुणधर्म जास्त दिसून येतात. जसं की वातप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वाताची लक्षणं, त्यांची वैशिष्ट्य ही जास्त असतात. अशा व्यक्ती या सडपातळ बांधाच्या, उंच अशा असतात. याचबरोबर आपल्याला 2-2 दोषांच्या म्हणजे द्वंद्वज प्रकृती सुद्धा दिसून येतात. जसं की वात आणि पित्ताची बनलेली वातपित्तात्मक प्रकृती, पित्त आणि कफाच्या आधिक्यामुळे बनलेली पित्त कफात्मक प्रकृती आणि कफ आणि वाताच्या आधिक्यामुळे बनलेली कफवातात्मक प्रकृती. याशिवाय तीनही दोषांच्या समान मिश्रणातून बनणारी समदोषात्मक प्रकृती सुद्धा असते. मात्र ही प्रकृती अतिशय दुर्मिळ असते आणि ऑफकोर्स ही प्रकृती बेस्टही असते. अशा प्रकारे एकूण 7 प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या आहेत. एकेका दोषाचं आधिक्य असलेल्या 3 वातप्रधान, पित्तप्रधान आणि कफप्रधान प्रकृती, द्वंद्वज म्हणजे 2-2 दोषांच्या वातपित्तात्मक, पित्तकफात्मक आणि कफवातात्मक अशा 3 प्रकृती आणि समदोषात्मक जी अतिशय दुर्मिळ आहे. मात्र व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला सामान्यतः जास्त करून द्वंद्वज प्रकृतीच जास्त प्रमाणात आढळून येतात. अशी जन्मतःच आपल्याला मिळालेली आपली प्रकृती हे आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुद्धा जडणघडण वैशिष्ट्य हे ठरवत असते. या व्हिडिओमध्ये आपण प्रकृती म्हणजे काय हे बघितलं. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकृती परीक्षणाचं म्हणजे प्रकृती जाणून घेण्याचं काय महत्व आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे याच्याविषयी माहिती घेऊया.